तुषार मेहता या सगळ्यामध्ये आलेले आहे। तुषार मेहता यांनी युक्तिवादाला सुरुवात केलेली आहे। राज्यपालांच्या वतीनं सॉलिसिटर जनरल तुषार मेहता हे युक्तिवाद करतायत आणि त्यांनी या युक्तिवादाच्या दरम्यान काही महत्त्वाचे मुद्दे मांडण्याचा प्रयत्न केला। सुरुवातीला त्यांनी विचारलं कोर्टाला की मी यात काही बोलू शकतो का, कारण याचा राजकारणावरती व्यापक प्रभाव पडतोय। ही भूमिका त्यांनी मांडलेली आहे। आता सर्वोच्च न्यायालयाच्या समोर सॉलिसिटर जनरल तुषार मेहता हे आता युक्तिवादासाठी उभे राहिलेले आहेत। निवडणुकीपूर्वीची युती तुडल्याच्या मुद्द्यावरती महत्त्वाचं बोट ठेवण्यात आलेलं आहे। राज्यपालांच्या भूमिकेच्या संदर्भात जे प्रश्न उपस्थित झाले त्याच्याबद्दलची भूमिका मांडण्यासाठी आता सॉलिसिटर जनरल तुषार मेहता उभे राहिलेले आहेत आणि त्यांनी आता आपली भूमिका मांडायला सुरुवात केलेली आहे। सुरुवातीला त्यांनी न्यायालयाला विचारलं की मला या संदर्भात काही महत्त्वाचे मुद्दे उपस्थित करायचे आहेत, कारण राज्यपालांच्या संदर्भात जे मुद्दे मांडले, कारण या सगळ्याचा राजकीय परिणाम मोठ्या प्रमाणात होतोय, प्रभाव त्याचा होतोय आणि लिखित युक्तिवादावरून जे प्रश्न उपस्थित केलेले गेले होते सर्वोच्च न्यायालयाकडून, त्या भाषेवर सुद्धा काही प्रश्न उपस्थित केलेले होते, तर कोर्टानं त्याच्या संदर्भात आता हरीश साळवे यांना सांगितलं की तुम्ही 2-3 वाक्यात सांगू शकता आणि मी ते लक्षात ठेवू शकतो। पहिल्यांदा रिट याचिका कायम ठेवण्यायोग्य नाहीत का, तुमची हरकत नसेल तर तुम्ही ते पुन्हा ड्राफ्ट करून देऊ शकता का, असा सवाल त्यांनी उपस्थित केला। तर त्याच्यावरती हरीश साळवे यांनी सांगितलं की मी ते आजच देईन। त्यामुळे सॉलिसिटर जनरल आता राज्यपालांच्या संदर्भातली भूमिका मांडतायत। राज्यपालांनी उपस्थित केलेल्या कायदेशीर समस्यांचं वाचन ते करतायत। ते असं म्हणतायत, असा युक्तिवाद होता की जोपर्यंत अपात्रतेचा निर्णय होत नाही तोपर्यंत ज्यांना अपात्र ठरवलं जाण्याची शक्यता आहे त्यांना राज्यपाल अपात्र ठरवण्यासाठी कसे बोलू शकतात, पण राज्यपाल अनिश्चित काळासाठी थांबू शकत नाहीत। सभागृहात त्याने गोंधळ उडेल। त्यामुळे राज्यपालांनी जी भूमिका घेतली ती त्या परिस्थितीमध्ये योग्य होती। ही परिस्थिती तिथं राजकीय निर्माण झालेली होते। सरकार अल्पमतात आलेलं होतं आणि अल्पमतात आलेल्या सरकारला कायम ठेवणं हे योग्य नव्हतं। त्या सरकारबद्दल प्रश्नचिन्ह उपस्थित होते आणि मुद्दा होता ह्या 16 जणांच्या अपात्रतेच्या संदर्भातला। तर अपात्रतेच्या संदर्भातला निर्णय हे राज्यपाल घेऊ शकत नाहीयेत आणि राज्यपाल अपात्र ठरवण्यासाठी आपलं काही भाष्य करू शकत नाहीयेत, पण राज्यपाल अनिश्चित काळासाठी थांबूही शकत नाहीये जोपर्यंत त्या 16 जणांच्या अपात्रतेचा निर्णय होत नाही। त्यामुळे आता सॉलिसिटर जनरल तुषार मेहता यांच्याकडून जो युक्तिवाद केला जातोय तो हाच आहे की राज्यपालांनी जी भूमिका घेतलेली आहे संपूर्ण प्रकरणामध्ये ती भूमिका अतिशय योग्य होती। त्या परिस्थितीनुसार कायद्याचं पालन करत त्यांनी ही भूमिका घेतलेली आहे। ती भूमिका घेणं त्यांना ती गरजेची होती आणि त्यामुळे राज्यपालांनी सभागृहातला संभाव्य किंवा राज्यातला संभाव्य गोंधळ टाळण्यासाठी म्हणून अल्पमतात असलेल्या सरकारला त्यांनी सांगितलं बहुमत सिद्ध करायला आणि जेव्हा ते बहुमत सिद्ध करू शकले नाही त्यांनी राजीनामा दिला। त्यानंतर नव्या सरकारची स्थापना करण्यासाठी सुद्धा त्यांनी पुढाकार घेतला। त्यामुळे राज्यपालांनी जी भूमिका घेतलेली आहे ती भूमिका कशी योग्य आहे हे सॉलिसिटर जनरल तुषार मेहता यांनी सांगितलेलं आहे। राज्यपालांच्या संदर्भातले जे प्रश्न उपस्थित करण्यात आलेले होते की राज्यपालांची एकूणच भूमिका या संपूर्ण प्रकरणातली प्रश्नांकित करणारी होती आणि सर्वोच्च न्यायालयाच्या सरन्यायाधीशांनी सुद्धा त्याच्या संदर्भातले प्रश्न उपस्थित केले होते की राज्यपालांच्या निर्णयामुळे अनेक प्रश्न निर्माण झालेत, ते गैरलागू ठरवता येणार नाहीयेत। त्यावर मग शिंदे गटाच्या वकिलांनी भूमिका मांडली की चुकीचा अर्थ लावला गेला, गैरलागू आहे असं म्हणत नाहीयेत, पण जो युक्तिवाद केला गेलेला आहे तो चुकीचा असल्याचं तुषार मेहता यांनी सांगितलेलं आहे। राज्यपालांच्या संदर्भात जी भूमिका मांडली गेली ती खोडून काढण्यासाठी तुषार मेहता जेव्हा उभे राहिले तेव्हा त्यांनी सांगितलं की राज्यातली जी परिस्थिती निर्माण झालेली होती त्या परिस्थितीच्या पार्श्वभूमीवरती राज्यपालांनी योग्य ती भूमिका घेतलेली आहे, त्याच्यामध्ये चुकीचं काहीच नाहीये। दुसरं ते असं म्हणतात तुषार मेहता पुढे, मणिपूर प्रकरणात सुद्धा स्पीकर निर्णय घेत नसल्यानं कोर्टानं वेळ दिली। हे न्यायालय पहिल्यांदाच अपात्रतेच्या मुद्द्यावर निर्णय देऊ शकतं असं म्हणणं कायद्याच्या दृष्टीनं योग्य नाही। एक नवा मुद्दा आता तुषार मेहता यांच्या माध्यमातून मांडण्यात आलेला आहे। मणिपूर प्रकरणाचा उल्लेख इथं करण्यात आलेला आहे, त्याचा दाखला देण्यात आलेला आहे। स्पीकर निर्णय घेत नसल्यानं कोर्टानं वेळ दिली। हे न्यायालय पहिल्यांदाच अपात्रतेच्या मुद्द्यावर निर्णय देऊ शकतं असं म्हणणं कायद्याच्या दृष्टीने योग्य नाही असं ते म्हणतात। त्यामुळे याच्या संदर्भातला निर्णय व्हावा तो संबंधित यंत्रणेकडे व्हावा, ही भूमिका आता मांडली जाते सर्वोच्च न्यायालयामध्ये। त्यामुळे आता या सगळ्याबद्दल नेमकं काय भूमिका कोर्ट घेते पाहावं लागेल। दरम्यान कौल यांनी एक नवा युक्तिवाद केलेला आहे। कौल उभे राहिलेत आता शिंदे गटाकडून सॉलिसिटर जनरल तुषार मेहता यांच्या नंतर आता कौल उभे राहिलेत
युक्तिवादाला. त्यांनी युक्तिवाद करताना असं म्हटलंय की असा युक्तिवाद करण्याचा प्रयत्न केला जातोय की केवळ अपात्रता प्रलंबित असल्यानं जो सभापतींचा एकमात्र अधिकार आहे त्या दरम्यान इलेक्शन कमिशननं आपल्या अधिकार क्षेत्राचा वापर करू नये. असं होऊ शकत नाही. दोन गोष्टी वेगवेगळ्या आहेत हे सांगण्याचा प्रयत्न आता कौल यांच्याकडून केला जातोय. एक प्रकरण आहे इलेक्शन कमिशन ऑफ इंडियाच्या माध्यमातून तिथं आव्हान दिले गेलेलं आहे, त्याची कारवाई तिकडे सुरू आहे. त्या प्रकरणाला सर्वोच्च न्यायालयातल्या अपात्रतेशी जोडणं अतिशय अयोग्य असल्याचं त्यांनी सांगितलेलं आहे. जो युक्तिवाद केला जातोय की केवळ अपात्रता प्रलंबित असल्यामुळे सभापतींचा तो एकमात्र अधिकार आहे, सभापतींना तो अधिकार आहे, तो त्यांना घेऊ द्यावा असं सांगण्याचा प्रयत्न सुद्धा आता कौल यांच्या माध्यमातून केला जातोय. दरम्यान इलेक्शन कमिशननं आपल्या अधिकार क्षेत्राचा वापर करू नये असं जे म्हणणं आहे, कारण 8 तारखेला दोन्ही गटांना सांगितलेलं होतं इलेक्शन कमिशन ऑफ इंडियानं, निवडणूक आयोगानं, की तुम्ही मूळ पक्ष आहात याच्या संदर्भातले पुरावे सादर करा. त्यानंतर शिवसेनेनं त्याला सुप्रीम कोर्टात आव्हान दिलं की इलेक्शन कमिशन ऑफ इंडियानं जी कारवाई सुरू केलेली आहे त्याला स्थगिती द्यावी सुप्रीम कोर्टानं आणि त्यांच्याबद्दलचा निर्णय जो आहे तो सुप्रीम कोर्टानं घ्यावा. त्यावर आक्षेप घेण्यात आलेला आहे आणि कौल यांचं असं म्हणणं आहे की इलेक्शन कमिशन ऑफ इंडियानं अधिकार क्षेत्राचा वापर करू नये असं होऊ शकत नाही. दोन्ही गोष्टी वेगवेगळ्या आहेत. त्यामुळे अपात्रतेच्या संदर्भातली ही सगळी कारवाई एका बाजूला आहे, दुसऱ्या बाजूला इलेक्शन कमिशन ऑफ इंडियाची जी कारवाई आहे ती वेगळ्या बाजूला आहे. त्यामुळे दोन वेगळ्या गोष्टींची एकत्रितपणे सांगड घालून जो युक्तिवाद शिवसेनेच्या वकिलांकडून करण्यात आलेला होता, विशेषतः अभिषेक मनु सिंघवी यांच्याकडून हा मुद्दा उपस्थित करण्यात आलेला होता. आता महेश जेठमलानी यांनी युक्तिवाद सुरू केलेला आहे. महेश जेठमलानी यांनी आता सुप्रीम कोर्टामध्ये शिंदे गटाकडून युक्तिवादाला सुरुवात केली आहे. बघा, सुरुवात झाली कपिल सिब्बल यांच्याकडून, त्यानंतर अभिषेक मनु सिंघवी आले, अभिषेक मनु सिंघवी यांच्या नंतर आले ते म्हणजे हरीश साळवे यांच्यानंतर सॉलिसिटर जनरल तुषार मेहता आले, तुषार मेहता यांच्यानंतर कौल आले, कौल यांच्यानंतर आता महेश जेठमलानी आलेले आहेत. दोन्ही बाजूंनी देशातले दिग्गज वकिलांची फौज उभी आहे आणि या वकिलांच्या माध्यमातून संपूर्ण या कायद्याचा कीस पाडला जातोय आणि शिंदे गटाकडून आता महेश जेठमलानी यांचा युक्तिवाद सुरू झालेला आहे. शिंदे गटाच्या बचावासाठी जेठमलानी हे उभे राहिलेले आहेत. याआधी कौल यांनी त्यांच्या शिंदे गटासाठी भूमिका मांडली, हरीश साळवे यांनी भूमिका मांडली, त्यांनी त्यांचे मुद्दे मांडले आणि आता त्यांनी सांगितलेलं आहे की जेठमलानी यांच्या म्हणण्यानुसार मुख्यमंत्री फ्लोर टेस्टमध्ये पराभूत झाल्यामुळे नवीन सरकार आलं नाही, कारण त्यांनी राजीनामा दिला होता. जर एखाद्या मुख्यमंत्र्यानं फ्लोर टेस्ट घेण्यास नकार दिला तर त्याच्याकडे बहुमत नाही असं गृहीत धरावं लागेल. अतिशय महत्त्वाचा मुद्दा. याच्या आधी सुद्धा चर्चा झाली होती की उद्धव ठाकरे यांनी राजीनामा दिला, ही गोष्ट चुकली का किंवा तिथं संधी मिळाली का? आता तोच मुद्दा सुप्रीम कोर्टात उपस्थित केला जातोय. मुख्यमंत्र्यांनी राजीनामा दिला त्यामुळे नवं सरकार आलेलं आहे. मुख्यमंत्र्यांना त्या ठिकाणी मतदानाला सामोरं जावं लागलं आणि त्याच्या विरोधात अविश्वास प्रस्तावाच्या विरोधात आमदारांनी मतदान केलं, असं झालेलं नाहीये. हा युक्तिवाद केला जातोय. बघा, अतिशय कायदेशीर छोट्या छोट्या गोष्टींच्या ज्या घटना घडलेल्या होत्या त्या सगळ्याचा आपल्या बाजूनं आपल्या युक्तिवादासाठी आपल्या बचावासाठी वापर केला जातोय. ही महत्त्वाची गोष्ट होती. तुम्हाला आठवत असेल की मुख्यमंत्र्यांनी राजीनामा फ्लोर टेस्टला सामोरं जाण्याच्या आधीच दिलेला होता. मुख्यमंत्र्यांनी राजीनामा दिला त्यामुळे फ्लोर टेस्ट होऊ शकलेली नव्हती आणि मग नवीन सरकार आलेलं होतं. तेव्हा सुद्धा काही जणांचं म्हणणं होतं की मुख्यमंत्र्यांनी फ्लोर टेस्टला सामोरं जायला हवं, फ्लोर टेस्टला सामोरं जाऊन या आमदारांना विरोधात मतदान करण्यासाठी भाग पाडावं आणि मग पुढची रणनीती आखली जावी. पण तसं झालं नव्हतं. मुख्यमंत्र्यांनी आधीच राजीनामा दिला आणि तोच मुद्दा आता इथं उपस्थित केला जातोय जेठमलानीच्या माध्यमातून. त्यांनी असं सांगितलंय की मुख्यमंत्री फ्लोर टेस्टमध्ये पराभूत झाल्यामुळे नवीन सरकार आलेलं नाहीये, फ्लोर टेस्टला सामोरं गेलेलेच नाहीयेत मुख्यमंत्री, म्हणजे तत्कालीन मुख्यमंत्री उद्धव ठाकरे, कारण त्यांनी राजीनामा दिला होता. जर एखाद्या मुख्यमंत्र्यांनी फ्लोर टेस्ट घ्यायला नकार दिला तर त्याच्याकडे बहुमत नाही असं गृहीत धरावं. म्हणजे महेश जेठमलानी यांच्याकडून तो मुद्दा उपस्थित केला जातोय की यांनी पक्षांतर विरोधी काही कृती केलेली नाहीये. पुढे ते असं म्हणतायत, त्यांचा पुढचा युक्तिवाद सुद्धा समोर आला. ते असं म्हणतायत मागील सरकारनं 1 वर्षाहून अधिक काळ सभापती निवडला नाही, नवीन सरकारनं सभापती निवडणं आवश्यक आहे, हे राज्यघटनेत नमूद आहे. मुख्यमंत्र्यांनी राजीनामा दिल्यानंतर नवीन सरकार निवडून आल्यावर त्यांना एका स्पर्धेमध्ये सभापती निवडला आहे. 154 विरुद्ध 99 असं स्पष्ट बहुमत आहे, हे सुद्धा सांगण्यात आलेलं आहे.
संपूर्ण सभागृहाचा निर्णय हा न्यायालयीन पुनरावलोकनाचा विषय असू शकत नाही. घटनात्मक आणि कायदेशीररित्या निवडून आलेल्या सभापतींना निर्णय घेऊ द्या, ही भूमिका आता महेश जेठमलानी यांच्या माध्यमातून मांडण्यात आलेली आहे. म्हणजे सुप्रीम कोर्टानं आता या 16 आमदारांच्या अपात्रतेच्या संदर्भातली भूमिका किंवा निर्णय देऊ नये, तर त्यांनी हा सभापतींचा जो घटनात्मक अधिकार आहे, त्यांच्या कार्यक्षेत्रात येणारा हा निर्णय आहे, तर सभापतीनं त्याच्या संदर्भातला निर्णय घेऊ द्यावा, अशी भूमिका महेश जेठमलानी यांनी मांडलेली आहे. बघा, पहिला मुद्दा त्यांनी मांडला, एक, राज्याच्या तत्कालीन मुख्यमंत्र्यांनी म्हणजे उद्धव ठाकरेंनी राजीनामा दिला, त्यामुळे हे सरकार पडलेलं आहे. फ्लोर टेस्टमध्ये ते पराभूत झालेले नाहीयेत. फ्लोर टेस्टमध्ये या आमदारांनी त्या सरकारच्या विरोधात भूमिका घेतलेली नव्हती. हा अतिशय महत्त्वाचा मुद्दा आहे. फ्लोर टेस्ट घ्यायला नकार दिला तर त्याच्याकडे बहुमत नाही, हे गृहीत धरावं लागतं. हा एक महत्त्वाचा मुद्दा त्यांनी मांडला. आणि पुढे असं ते म्हणतायत की राज्यघटनेमध्ये जे नमूद आहे त्यानुसार सभापतींची निवड झालेली आहे. सभापतींची निवड 154 विरुद्ध 99 इतक्या मोठ्या फरकानं झालेली आहे. सभागृहानं घेतलेला तो निर्णय आहे. आणि पुढे ते शब्द असं वापरतायत, संपूर्ण सभागृहाचा निर्णय हा न्यायालयीन पुनरावलोकनाचा विषय असू शकत नाही. घटनात्मक आणि कायदेशीररित्या निवडून आलेल्या सभापतींना निर्णय घेऊ द्या, अशा प्रकारचा युक्तिवाद हा महेश जेठमलानी यांच्याकडून करण्यात आलेला आहे. शिंदे गटाचे ते वकील आहेत. शिंदे गटाकडून आतापर्यंत जे युक्तिवाद वेगवेगळे करण्यात आलेले होते, कपिल सिब्बल आणि अभिषेक मनु सिंघवी यांच्याकडून, त्याला काउंटर करण्याचा प्रयत्न करण्यात आलेला आहे. ठाकरे सरकारनं 1 वर्ष सभापती निवडला नाही, त्यामुळे आम्हाला नवीन सरकार आल्यानंतर सभापती निवडणं हे घटनात्मक आहे आणि घटनात्मकरित्या ह्या सगळ्या गोष्टी केलेल्या आहेत. त्यामुळे नवीन सरकारनं सभापती निवडणं आवश्यक होतं. राज्यघटनेत तशी तरतूद आहे. आणि मुख्यमंत्र्यांनी राजीनामा दिल्यानंतर नवीन सरकार निवडून आल्यावर एका स्पर्धेनंतर म्हणजे मतदान घेण्यात आलं, त्यानंतर सभापती निवडले गेलेले आहेत. 154 विरुद्ध 99 असं स्पष्ट बहुमत होतं. आणि त्यामुळे बहुमतानं एखादा सभागृहानं घेतलेला जो निर्णय आहे त्या निर्णयाच्या संदर्भातला घटनात्मक आणि कायदेशीररित्या निवडून आलेल्या सभापतींचा जो निर्णय आहे त्याचं पुनरावलोकन सर्वोच्च न्यायालय करू शकत नाहीये, असा